नमस्कार. हवामानातील बदलांनुसार नियमित आणि अचूक अंदाज देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि तुमच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. नकारात्मक प्रतिक्रियांकडे लक्ष न देता आपण आता सद्यस्थिती आणि पुढील काही दिवसांतील संभाव्य हवामानाचा आढावा घेऊया. उपग्रही छायाचित्रानुसार महाराष्ट्रात सध्या स्थानिक पातळीवर मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळत आहे. भारताच्या इतर भागांमध्येही असेच वातावरण दिसून येत आहे. महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, सह्याद्री पर्वतरांगा, अमरावती, वर्धा आणि नागपूरच्या काही भागांमध्ये याचा प्रभाव जाणवत आहे. आमचा हवामान अंदाज मॉडेलवर आधारित असतो आणि मॉडेलमधील बदलांनुसार आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्कायमेट, हवामान विभाग आणि इतर तज्ज्ञ मंडळी ज्या मॉडेलचा वापर करतात तेच आमचे आधार आहेत. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असली तरी आम्ही कोणावरही टीका न करता आम्हाला योग्य वाटणारा निष्कर्ष तुमच्यासमोर मांडतो. सध्या महाराष्ट्रातील उष्णतामान कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आणि बलुचिस्तान, पाकिस्तान मार्गे राजस्थान, गुजरातवर येणारे उष्ण वारे अरबी समुद्राकडे सरकल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. पुढील काही दिवसांतील तापमान 12 ते मे 15. विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान 40°C पर्यंत जाऊ शकते. उर्वरित महाराष्ट्रात फारसा तापमानाचा वाढ नाही. 17 आणि मे 18. तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कमी झाल्यावर या भागांमध्ये पुन्हा उष्णता जाणवेल. पावसाचा अंदाज मे 11. JFS मॉडेलनुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मे 12 पासून महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांच्या दरम्यान वातावरणात बदल होत आहेत. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही बदल दिसून येत आहेत. मे 13. हवामान विभागाकडून अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती काय असेल यावर सर्व अवलंबून असेल. याच दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता JFS मॉडेल दर्शवत आहे. मे 14. महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकते. मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस असण्याची शक्यता आहे. मे 15. महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहील. अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. 16 आणि मे 17. महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती कायम राहील. मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान मान्सूनपूरक वातावरण असेल. मान्सूनची प्रगती मान्सूनच्या आगमनाची आणि प्रगतीची माहिती घेण्यासाठी एकत्रित अंदाजांचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते. प्रत्येक दिवसाचा अंदाज वेगळा असू शकतो. मे 11. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण थोडे वाढू शकते. मे 12. महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आणि अरबी समुद्रातील द्वीपकल्पांच्या दरम्यान वातावरणात बदल होत आहेत. मे 13 पासून हवामान खात्याकडून अधिकृतपणे मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळू शकतात. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून मे 27 रोजी दाखल होण्याची शक्यता आहे, ज्यात 4 दिवसांचा फरक संभवतो. मे 15. महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती राहील आणि दोन्ही समुद्रातून बाष्प वाढेल. 16 ते मे 18. दोन्ही समुद्रांमधील वातावरणात वाढ आणि बदल दिसून येतील. सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये 20 ते 21 मेच्या दरम्यान मान्सून दाखल होत असतो. वर्षी जर तो लवकर आला तर त्याचा परिणाम पुढील वाटचालीवर होऊ शकतो. मात्र तत्कालीन हवामानाची स्थिती महत्त्वाची असते. 19 आणि मे 20. छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 21 ते मे 24. दोन्ही समुद्रांमध्ये अनुकूल वातावरण तयार राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण वाढू शकते. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर, अकोला, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर आणि नाशिकच्या पूर्व भागासह मुंबईपर्यंतच्या कोकण किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. यावर्षी मे महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असणे हा एक नैसर्गिक बदल आहे. उद्यापासून म्हणजेच मे 12 पासून नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पश्चिम अहमदनगर आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील सांगलीपर्यंतच्या भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. मे 13 रोजी मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात तयार होईल. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर आणि पुणे, सातारा, बीड, नांदेड, परभणी, जालना या भागांमध्ये मे 14 रोजी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. मे 15 पासून महाराष्ट्रातील पावसाची व्याप्ती वाढेल आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस अनुभवायला मिळेल. मे 16 रोजी पावसाचा जोर वाढेल आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात रात्री उशिरापर्यंत याचा प्रभाव राहील. मे 17 रोजी महाराष्ट्रात मोठे पावसाळी क्षेत्र तयार होईल.
कोणतेही मॉडेल एकदम मोठा बदल दर्शवत नाही, दीर्घकालीन अंदाजात बदल होत असतात आणि ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत असतो. आमचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत अचूक आणि सोप्या भाषेत हवामानाचा अंदाज पोहोचवणे आहे आणि ते काम आम्ही यापुढेही करत राहू. जसजसे आपण मान्सूनच्या जवळ जाऊ तसतसे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढत जाईल आणि यावर्षी मेमध्ये पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र पेरणीचा निर्णय तत्कालीन परिस्थिती आणि जूनमधील पावसाच्या अंदाजावर अवलंबून असेल, कारण मेमध्ये जास्त पाऊस झाल्यास जूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असते. 22 आणि मे 23 रोजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. आपणास ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजे.